वृश्चिक राशी 21 ते 25 मार्च मोठा धक्का. ब्रह्मदेवाने लिहिलेले हे 10 सत्य गुपित उघडकीस येणार. वृश्चिक राशीवर मंगळ आणि केतूचा सूक्ष्म प्रभाव असतो, ज्यामुळे जीवनात अचानक वळण, गुपित उघड होणं आणि आतल्या आत मोठे बदल घडणं ही गोष्ट नेहमीची असते. पण 20 ते 25 मार्च हा काळ वृश्चिक राशीसाठी अत्यंत संवेदनशील, गूढ आणि नियतीचा खेळ दाखवणारा ठरणार आहे. विशेषतः 20 मार्च नंतर एक अशी गोष्ट, एक सत्य, एक रहस्य तुमच्या आयुष्यात उघड होईल, जे तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडेल. या काळात चंद्राची स्थिती, राहूचा दृष्टियोग आणि शनीचा मानसिक प्रवाह मिळून अशी परिस्थिती तयार करत आहे की अनेक दिवसांपासून दडलेले विषय हे वर येतील. हे सत्य कधी नातेसंबंधाशी संबंधित असेल, कधी पैशाशी, कधी कामाशी, तर कधी तुमच्या स्वतःच्या निर्णयांशी संबंधित असेल. खाली दिलेल्या या 10 रहस्यमय भविष्यवाण्या या काळात खरा अर्थ समजावतील. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1, घरातील एखादी व्यक्तीबद्दल दडलेले सत्य आता समोर येईल. या काळात घरातील वातावरण वरवर शांत होताना दिसेल, पण आतून अनेक गोष्टी हलत असतील. तुम्ही ज्यांच्यावर निशंक विश्वास ठेवला होता त्या व्यक्तीच्या वागण्यात काही विसंगती तुम्हाला जाणवू लागेल. लहान लहान गोष्टी, बोलण्यातले बदल, टाळटाळ, नजरेतला अस्वस्थपणा ही सर्व संकेत देतील की काहीतरी लपवले जात आहे. 20 मार्च नंतर एखादी घटना, संभाषण किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती हे दडलेले सत्य उघड करेल. हे सत्य कदाचित आर्थिक, भावनिक किंवा कौटुंबिक निर्णयांशी संबंधित असेल. सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल, पण याच सत्यामुळे तुम्ही भविष्यात मोठी चूक टाळाल. विश्वास आणि वास्तव यातील फरक देखील तुम्हाला आता स्पष्टपणे कळणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2, आर्थिक बाबतीत जुनी चूक किंवा कागदपत्रावरील त्रुटी या समोर येतील. गेल्या काही महिन्यात केलेल्या व्यवहारांमध्ये, कागदपत्रांमध्ये किंवा गुंतवणुकीत एखादी सूक्ष्म चूक राहिली असल्याची देखील यावेळी शक्यता आहे. या काळात ती चूक अचानक तुमच्या लक्षात येईल. एखादे बिल, कर संबंधित कागदपत्र, बँक स्टेटमेंट किंवा मालमत्तेशी संबंधित कागद हा समोर येऊन तुम्हाला विचार करायला भाग पडेल. सुरुवातीला ही बाब तणाव निर्माण करेल, पण तुमच्या वेळीच लक्षात आल्यामुळे भविष्यातील मोठा आर्थिक धोका देखील यामुळे टळणार आहे. हा काळ तुम्हाला आर्थिक शिस्त, तपशिलांकडे लक्ष आणि सावधगिरीचे महत्त्व शिकवणार आहे. नंबर 3, कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे तुम्हाला कळेल. कार्यक्षेत्रात तुमची प्रगती, तुमची कामगिरी किंवा तुमचा प्रभाव काही लोकांना कदाचित खटकटही असेल, त्यामुळेच तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी ह्या पसरवल्या जात असतील. 20 ते 25 मार्च दरम्यान तुम्हाला त्याचा ठोस पुरावा किंवा संकेत आता मिळणार आहे. एखाद्या सहकार्याचे बोलणे, वरिष्ठांकडून आलेला सूचक प्रश्न किंवा वातावरणातील बदल तुम्हाला याची जाणीव करून देणार आहे. आणि या क्षणिक भावनिक प्रतिक्रिया देणे तुम्ही टाळा. शांत राहून तथ्यांवर आधारित उत्तर दिल्यास तुमची प्रतिमा अधिकच मजबूत होईल. हा प्रसंग तुमच्या संयमाची परीक्षा घेईल आणि शेवटी तुमच्या बाजूनेच फिरणार आहे. नंबर 4, एखादे जुने नाते किंवा जुनी व्यक्ती पुन्हा आयुष्यात तुमच्या प्रवेश करेल. भूतकाळातील एखादी व्यक्ती, जुना मित्र असेल, जुना जोडीदार किंवा पूर्वी तुटलेले नाते अचानकच आता तुमच्या समोर येऊन उभे राहील. सोशल मीडियावरील संदेश, अचानक आलेला फोन किंवा प्रत्यक्ष भेट यामुळे जुने क्षण आठवतील. या भेटीमुळे तुमच्या मनात दडलेले भाव हे पुन्हा जागे होतील. तुम्हाला कळेल की त्या नात्यात काही अपूर्ण प्रश्न होते, काही न बोललेले शब्द होते. ही भेट तुम्हाला भावनिक दृष्ट्या हलवेल, पण त्याच वेळी मन मोकळं करण्याची संधी देईल. काहींसाठी हे नाते पुन्हा सुरू होण्याची शक्यता असेल, तर काहींसाठी हा अध्याय पूर्णपणे बंद करण्याची वेळ असेल. नंबर 5, आरोग्याच्या बाबतीत शरीर देत असलेले संकेत हे दुर्लक्षित करू नका. या काळात शरीर लहान लक्षणांद्वारे तुम्हाला सावध करणार आहे. थकवा, डोकेदुखी, झोपेचा अभाव, पचनातील त्रास किंवा मानसिक अस्वस्थता हे संकेत असू शकतात. तुम्ही नेहमीप्रमाणे कामात व्यस्त राहून हे संकेत दुर्लक्ष करू शकता, पण ही तुमची चूक ठरू शकते.
वेळेवर विश्रांती, योग्य आहार आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. हे संकेत भविष्यातील मोठ्या समस्येपासून वाचवणारे ठरणार आहे. शरीर आणि मन दोन्हींची काळजी घेण्याची देखील ही योग्य वेळ आहे. 6-20 मार्च नंतर येणारी एक बातमी, फोन किंवा संदेश तुमचे निर्णय बदलून टाकेल. या काळात अचानक आलेली एक माहिती तुमच्या विचारांची दिशा ही पूर्णपणे बदलेल. हा संदेश एखाद्या नोकरीच्या संधीतील, कौटुंबिक विषयाबद्दल, आर्थिक व्यवहाराबद्दल किंवा नातेबद्दल देखील असू शकतो. आधी तुम्ही जे ठरवले होते त्यावर पुन्हा विचार करावा लागणार आहे. त्या एका घटनेमुळे तुम्हाला समजेल की काही गोष्टी तुम्ही अपूर्ण माहितीवर आधारित या ठरवत होतात. शांतपणे संपूर्ण चित्र पाहिल्यास योग्य निर्णय तुम्हाला नक्कीच घेता येईल. घाईत प्रतिक्रिया देणे टाळा. विचारपूर्वक कृती केल्यास हा बदल देखील तुमच्यासाठी फायद्याचाच ठरणार आहे. नंबर 7, अंतर्ज्ञानाची ताकद वाढेल. मन देत असलेल्या सूचनांकडे तुम्ही लक्ष द्या. वृश्चिक राशीचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे तीव्र अंतर्ज्ञान. 20 ते 25 मार्च दरम्यान ही क्षमता अधिकच तुम्हाला तीव्र जाणवेल. एखाद्या व्यक्तीबद्दल, परिस्थितीबद्दल किंवा प्रस्तावाबद्दल मनात येणारी पहिली भावना योग्य ठरवण्याची जास्त शक्यता आहे. स्वप्न, अचानक आलेले विचार, मनातील अस्वस्थता किंवा शांततेची जाणीव हे सर्व संकेत असतील. बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी मन जर सावध असेल तर त्या एका इशाऱ्याला तुम्ही मात्र महत्त्व द्या. हा काळ तुम्हाला आतल्या आत आवाजांवर विश्वास ठेवायला देखील आता शिकवणार आहे. नंबर 8, कुटुंबातील गैरसमज वाढेल, पण त्यातूनच सत्य स्पष्ट नातं होऊन मजबूत होईल. एखाद्या लहानशा कारणावरून घरात मतभेद निर्माण होऊ शकता. बोलण्यातले गैरसमज, अपूर्ण संवाद किंवा तिसऱ्या व्यक्तीने हस्तक्षेप यामुळे वातावरण देखील ताणले जाईल. सुरुवातीला हे मतभेद मोठे वाटतील, पण चर्चा आणि स्पष्ट संवाद आणि संयम खरी गोष्ट यामुळेच समोर येईल. यामुळे अनेक दिवसांपासून दडलेले प्रश्न हे उघड होतील आणि नात्यांमध्ये प्रामाणिकपणा देखील आता वाढणार आहे. शेवटी हेच मतभेद नात्यांना अधिकच तुमच्या आता मजबूत बनवणार आहे. नंबर 9, गुप्त योजना उघड होण्याची यावेळी शक्यता आहे. परिस्थिती तणावपूर्ण व सत्य स्पष्ट होईल. तुम्ही किंवा तुमच्या आसपास कोणी एखादी योजना शांतपणे राबवत असू शकते. ही योजना आर्थिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक स्वरूपाची असू शकते. या काळात ती योजना उघड होण्याची शक्यता आहे. काही क्षण तणावपूर्ण जातील, कारण गोष्टी अपेक्षेप्रमाणे तुमच्या राहणार नाहीत. पण याच उघडकीसमुळे खरे हेतू देखील आता स्पष्ट होतील. तुम्हाला आता कळणार आहे की कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण तुमच्या बाजूने नाही. पुढे योग्य पावले उचलण्यासाठी ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नंबर 10, 25 मार्च पर्यंत तुमची सर्वात मोठी नियतीची योजना आता हळूहळू स्पष्ट होईल आणि तुम्हाला पुढचा मार्ग दिसू लागेल. गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटना, तुम्हाला आलेल्या अडचणी, नात्यांतील बदल आणि कामातील चढ-उतार यांचा अर्थ या काळात आता स्पष्ट होईल. तुम्हाला आता जाणवणार आहे की सर्व काही नियोजित नव्हतं, त्यामुळे एक मोठी ती दिशा होती. मनातील गोंधळ कमी होईल आणि पुढे काय करायचे याबद्दल स्पष्टता येईल. हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. तुम्ही स्वतःकडे नव्या नजरेने पाहाल आणि आयुष्याचा पुढचा टप्पा अगदी सहजपणे सुरू कराल. हा काळ भीतीचा नाही तर जागरूकतेचा आहे. वृश्चिक राशीची खरी ताकद म्हणजे संकटातून सत्य शोधणे आणि त्या सत्याच्या आधारावर नवा जन्म घेणे. 20 ते 25 मार्च हा काळ तुमच्यासाठी आतून बदल घडवणारा, भ्रम दूर करणारा आणि नियतीची दिशा दाखवणारा हा काळ ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.